100% आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार। आज माझं परखड मत आहे की कागल विधानसभा, ज्याला आपण शाहू महाराजांची जन्मभूमी म्हणतो, ज्याची ओळख देशभरात नाही आहे, आज दिशाहीन आहे। आज दिशाहीन आहे, आपल्याला दिशा नाही आहे। आणि म्हणून मी ठरवलं होतं बाबासाहेब की येत्या काळामध्ये सुरेशराव की राजेंची जयंती आहे 28 तारखेला, त्या जयंतीला कागलमधून आपण कागल विधानसभेला धोरणं आणि ध्येय घोषित करू। पण इथं आल्यानंतर मला प्रेरणा मिळाली की ती घोषणा कागलच्या आधी राधानगरीच्या धर्तीवरच व्हायला पाहिजे। आणि काय सौभाग्य माझं, ज्या शाहू महाराजांनी इथं धरण बांधल्यामुळे देशभर त्यांचं नाव पोचलं, त्यांचाच पंतू म्हणून त्यांच्या 150व्या जयंतीला त्यांच्या जन्मभूमीला मला दिशा द्यायची या पुण्यभूमीमधून संधी मिळते, हा फार मोठा मान सन्मान या समरजित घाडगेला मिळतो, हे मी अभिमानी सांगतो। मगाशी संभाजीराव बोलले की पुढच्या वर्षी समरजित घाडगे, समरजित राजे इथं येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे, असं त्यांनी भविष्यवाणी केली। मी थोडंसं तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो, परवानगी असावी। 100% आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार। दुरुस्ती एवढीच आहे, मी एकटा नाही, कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं येणार। आणि पहिला संभाजीराव तो गुलाल पडला ना, तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांचा आहे। कागल की जीत, कागल की जीत, पुढच्या वर्षी कधी आमदारकी समरजित घाडगेची वैयक्तिक आमदारकी नाही आहे, ही आमदारकी कागल विधानसभा, कागल गडिंग्लज उत्तूरच्या प्रत्येक घटकाची आमदारकी आहे। आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण गुलाल लावून येऊ ना, फक्त आमदारकीचा गुलाल लावणं हे महत्वाचं नाही आहे, त्याच्यातला एक भाग आहे। कशासाठी? कारण आपल्याला येत्या काळामध्ये काय धोरणं लागू करायची आहेत। आपलं एक प्रण आपण केलं पाहिजे की मगाशी जे मी शिक्षण क्षेत्राचं बोललो, क्रीडा क्षेत्राचं बोललो, आरोग्य क्षेत्राचं बोललो, पाण्याच्या नियोजनाच्या क्षेत्राचं बोललो, सामाजिक न्याय क्षेत्राचं बोललो, या प्रत्येक क्षेत्राची अंमलबजावणी कागल विधानसभेमध्ये करून गुलाल लावूनच पुढच्या वर्षी आपण इथं आलो पाहिजे। आणि त्यासाठी एक ध्येय आपण ठरवलं पाहिजे, आपण धोरण ठरवलं, आता आपल्याला एक ध्येय ठरवलं पाहिजे की पुढच्या वर्षी गुलाल लावून आपण जेव्हा येऊ ना, ते आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे। करायचं का? प्रण करायचं का? की पुढच्या वर्षी आल्यानंतर राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं, पिराजीराव महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं कागल देशभरात घडवून अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं यायचं। शाहू महाराजांचा कागल निर्माण करायचं का? शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का? पिराजीराव महाराजांचा कागल निर्माण करायचं का? स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं कागल निर्माण करायचं का? सगळ्यांनी एक मुखाने हात वरती करून सांगा, शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का? करायचं का? एक लक्षात ठेवा, शेवटच बोलतो, हा गुलाल आपल्या सगळ्यांचा त्यागाचा आहे, हा गुलाल शाहू महाराजांच्या विचाराचा आहे, हा गुलाल जनक घराण्याचा आहे आणि हा गुलाल तुमच्या आमच्या विजयाचा आहे। इथं मी आज घोषित करतो, तुमच्या आमच्या विजयाचा आहे।